परमेश्वराच्या इच्छे मानवी कृती का होत असते। आणि पहिला पॉइंट आपण पाहिला होता की परमेश्वराच्या इच्छेसंबंधी मानवामध्ये अज्ञान असणं या अंधकार असणं। दुसरा त्याच्यामध्येच आपण पाहिलं होतं, जर मानवाला परमेश्वराची इच्छा योजनाला मानवाने जर प्रतिसाद दिला, अब्राहमाच्या उदाहरणाप्रमाणे पाहिलं होतं, तर परमेश्वर केवळ त्या व्यक्तीलाच आशीर्वादित करणार नाही, तर त्या व्यक्तीद्वारे राष्ट्र आशीर्वादित करत। प्रेज द लॉर्ड। आणि अब्राहमाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने ज्या प्रकारे संकल्पना केली होती ती आज जवळजवळ 4000 वर्ष झाली तरी ती संकल्पना आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे। प्रेज द लॉर्ड। अजून ती वाढते मोठ्या प्रमाणात। परमेश्वराच्या त्या वचनाला जग प्रतिसाद देते। प्रेज द लॉर्ड। म्हणून ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या पाचारणाला प्रतिसाद देतो त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये कार्य होतं। दुसरा पॉइंट आपण पाहत होतो, या तिसरा पॉइंट ज्याला म्हणूया की याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय 14 ते 15 ही वचनं, की मनुष्यामध्ये एक देहाची वासना असते जी नेहमी परमेश्वराच्या योजनेला अडखळण करत असते। या परमेश्वराच्या इच्छेला ज्याला म्हणतो ना प्रतिसाद देण्यास विरोध करत असते। हा दुसरा कोण नसतो, तो माणसाचा स्वतःचा देहच असतो। देहाची वासना ज्याच्यामध्ये ज्याला म्हटलेले। तर आपण मागच्या वेळेस जिथं सोडलं तिथून सुरू करूया। याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 14 आणि 15 वचनं। तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलविलेला असा मोहात पडतो। मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते। प्रेज द लॉर्ड। प्रत्येक मनुष्य कोणाच्या वासनेने भुलवला जातो? आपल्या स्वतःच्या वासनेने भुलवला जातो। म्हणजे मनुष्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये आदामाच्या पापामुळं एक सुप्त इच्छा आलेली, वासना आलेली, ज्या वासनेच्या द्वारे तो मनुष्य मोहात पडू शकतो या भुलवला जाऊ शकतो। तो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असलेला वीक पॉइंट आहे। म्हणून ह्या वीक पॉइंटला आपल्याला ह्याचं जडणघडण करणं, ह्याचं प्रोटेक्शन करणं, ह्याचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे। जर वासनेला जर आपण प्रोटेक्ट केलं नाही, या वासनेला जर आपण कंट्रोल केलं नाही, तर आपण काय करू? सैतानाच्या मोहाला भुलवलं जाऊ। बरोबर। आणि भुलवल्यावर काय होतं की तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलविलेला असा मोहात पडतो। मग वासना गर्भवती होते। म्हणजे काय होतं? वासना आणि मोह हे दोघं ज्यावेळेस एकत्र येतात, दोन्ही जसं बीज असतं ते दोन्ही बीज ज्यावेळेस एकत्र येतात त्याच्यातून कोणाचा जन्म होतो? पापाचा जन्म होतो, असं वचन सांगते आपल्याला। कळतंय तुम्हाला? आणि पापाचा जन्म झाल्यावरती हे जे पाप आहे ना, हे पहिल्यांदा बालक असतं, लहान पोरग असतं, पण पाप परिपक्व झाल्यावरती म्हणजे पाप मोठं झालं, त्याचं ग्रोथ झालं, पाप वाढलं, त्या व्यक्तीला मोहामध्ये पडून वासनाच्या मोहामध्ये पडून तो व्यसन करायला लागला, जारकर्म करायला लागला, चोरी करायला लागला, ज्याला म्हणतो तुमचं कपट करायला लागला, या एकमेकांविरुद्ध दुष्णी द्यायला लागला, या एकमेकांची टीका करायला लागला, नालस्ती करायला लागला, या ज्याला म्हणू आपण परमेश्वराला न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या आज्ञेला तो विरोध करायला लागला ना, त्यावेळेस काय होतं? पाप काय होतं? परिपक्व होतं, या पाप वाढायला लागतं। म्हणजे जसं नोहाच्या काळात होतं, जसं सदम गोमोरामध्ये होतं, किंवा आजच्या काळामध्ये जे काय आज आपण पाहतोय जगामध्ये, हे पाप परिपक्वनाचं लक्षण आहे। प्रेज द लॉर्ड। बरोबर आहे ना? कारण तिमोथीच्या पत्रामध्ये सांगितलेलं की शेवटल्या काळी मनुष्य हा स्वार्थी होईल, कपटी होईल, चाडखोरी होईल, चुगली करणारा होईल, सेल्फ कंट्रोल म्हणजे
स्वतःपुरता विचार करणारा स्वार्थी होईल असं म्हटलेलं आहे. तो शेवटच्या काळात आई बापाची आज्ञा न मानणारा होईल असं पाऊल त्याच्या पत्रामध्ये पाऊल सांगते की अशा प्रकारे काय होणार आहे, शेवटच्या काळी अशी पिढी उत्पन्न होईल. आणि आज आपण ते पाहते, आज जे काही वातावरण पाहते, आपल्या 2 पिढी जो रिस्पेक्ट आई वडिलांचा होता तो आजच्या पिढीमध्ये आई वडिलांचा रिस्पेक्ट आहे का, मला सांगायची गरज नाहीये, तुम्ही पाहतच आहे. त्याला वातावरण का तयार तसं झालं, कारण ह्या शेवटच्या काळामध्ये आपण चालत आहोत आणि तसे आत्मे फिरत आहेत. आणि ते आत्मे काय करत आहे, ते भुलवून घालत आहे, ते मोहात पाडत आहे. युट्यूबद्वारे, या इंटरनेटद्वारे, या तुमच्या कामावरती, या ज्याला म्हणतो ना आपण टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो ना, या टेक्नॉलॉजी तर्फे काय होतो, मनुष्य जास्तीत जास्त मोहात पडतो, या बोलवला जातो. लहान पोरांच्या हातून जर तुम्ही मोबाईल हिसकावून घेतला, पाहतो एखादा व्यक्ती जर लहान पोरगाचा मोबाईल बघत असला, या गेम खेळत असला, डेअरिंग करा तुम्ही त्याची हिसकावून घ्यायला, अंगावरच धावून जात होतो. काय होतं, जखडला जातो, बोलवला जातो आणि मोहात पडतो. आणि तो मोह त्याला सोडवत नाही, म्हणजे तो मोह काय करतो, त्या व्यक्तीला जखडून टाकतो त्या मोबाईलमध्ये, या त्या विषयामध्ये, या त्या ज्याला म्हणतो ना त्या गोष्टीमध्ये, की त्याला त्याच्यातून बाहेर निघणं अशक्य होतं. म्हणजे एक प्रकारचं व्यसन मोबाईल हे झालेलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी वाईट आहे असं मी म्हणत नाही, टेक्नॉलॉजी ही खूप चांगली आहे. टेक्नॉलॉजीचा फायदा प्रचंड प्रमाणात होतो. आपल्याला मोबाईलमध्ये आपण अनेक देवाच्या सेवकाचे संदेश लाईव्ह आपण बघतो, बरोबर आहे, त्यांच्या प्रार्थना लाईव्ह ऐकतो. अनेक प्रकारचे गाणे आपण युट्यूबवर ऐकत असतो. अनेक प्रकारचे ज्याला म्हणतो वचनाची देवाणघेवाण करणारे जगातल्या अनेक कानाकोपऱ्यातल्या घडामोडी, ज्या स्पिरिच्युअली घडामोडी आपण पाहत असतो. या चर्चेस जे ग्रोथ आहे ह्याबद्दल आपल्याला माहिती कुठून मिळत असते, युट्यूब मधून मिळत असते. म्हणजे प्रत्येक गोष्टी वाईट आहे असं नाहीये. पण कसं आहे माहितीये का, की जो तुमच्या घरामध्ये असलेला जो LCD आहे, बरोबर आहे ना, त्या LCDचा रिमोट कोणाच्या हाती असतो, आपल्या हाती असतो. पण ज्यावेळेस LCD तुमचा रिमोट बनतो त्यावेळेस मग अवघड होऊन जातं. मोबाईलचा रिमोट तुमच्या हातात आहे, तुमच्या बोटावरती आहे. पण मोबाईल ज्यावेळेस तुमच्या विचार कल्पनाचा, या तुमच्या वासनेचा ताबा घेतो ना, त्यावेळेस तो चालवत असतो, तुम्ही चालत असता. कळतंय तुम्हाला? म्हणून हे आम्हाला समजणं गरजेचं आहे की जे वचनामध्ये दिले ते किती सत्य आहे. वचन हे हृदयाच्या आतमध्ये माणसाच्या भावनाला प्रगट करतं आणि त्याला काय म्हणतो आपण, त्याची चिरफाड करून त्याला जसं म्हणतो ना आपण, त्यामधल्या असलेले कमी त्रुटी दाखवतं की ज्याची सुधारणा आम्ही वचनाच्या द्वारे आमच्या शरीरामध्ये करावी. प्रेज द लॉर्ड. कारण वचन सांगते पाप परिपक्व झाल्यावरती काय करतं, मरण उपसतं. बरोबर, मरणाला वाव मिळतो. कारण त्याला एक लिमिट आहे. एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये एखाद्या व्यक्तीने किती पाप करावं त्याला परमेश्वर लिमिट आहे. एखादा व्यक्ती पाप करतच आहे, पश्चातापाचा अंश नाही आहे त्याच्यामध्ये, देवाचा सेवक संदेश ते येतात ते, तरी तो त्या पापाची जाणीव असून सुद्धा सदोम गोमोराला का वाचू शकला नाही परमेश्वर म्हणतो, लोट का वाचू शकला नाही. अजून देवाचा सेवक सदोम गोमोरामध्ये एंट्री करून का जाऊ शकला नाही, त्या परमेश्वराकडे का आणू शकला नाही सदोम गोमोराला. या नोहाच्या काळामध्ये महाजलप्रलयापासून जलप्रलयापासून त्या युगात त्या पिढीला का वाचू शकला नाही, कारण पाप परिपक्व झालं होतं. आणि ज्यावेळेस पाप परिपक्व होतं त्यावेळेस परमेश्वर हस्तक्षेप करत नाही, परमेश्वर केवळ सूट देतो. ही सूट म्हणजे सैतानाला मरण त्या पिढीवरती आणणं. कसं आहे तुम्हाला? कारण मग परमेश्वर मध्यस्थी करू शकत नाही. कारण एखादा व्यक्ती जर पश्चाताप करत नाही तर त्याच्या पापाची क्षमा परमेश्वर कसा करू शकतो. तुम्हाला जर सुटायचं असेल तर तुमच्या पापाची क्षमा पाहिजे ना. मग तुमच्या पापाची क्षमा करण्यासाठी तुम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. पण तुम्ही पश्चातापच केला नाही तर परमेश्वर पापाची क्षमा कशी करत. आणि जर पापाची क्षमा झाली नाही तर मरण हे येणारच. मग ते जलप्रलयाने येईल, नाही तर आकाशातून अग्नी पडून येईल.
प्रेज लॉर्ड. बरोबर आहे, कळतं. आज एले का अग्नीने जळते, आज लॉस एंजल्स का अग्नीने जळते? एवढे वर्ष, 50 वर्ष परमेश्वराचे देवाचे सेवक संदेश ते सांगतात. तुम्ही हॉलिवूडमध्ये पिक्चर बनवता ते देवाविरुद्ध, या देवाच्या वचनाविरुद्ध, या तुम्ही अशा गोष्टी तिथं दाखवतात आणि संपूर्ण जगाला मोह घालतात तुम्ही. आणि ती नगरी जादूटोना आणि ज्याला म्हणतो ब्लॅक मॅजिक आणि ज्याला म्हणतो अमंगळ पक्षी प्राणी यांनी वेचलेली. अमंगळ पक्षी प्राणी म्हणजे फिजिकल नाही म्हणत मी, स्पिरिच्युअली, आध्यात्मिक जगातले आत्मे, ते त्या जागेचा ताबा घेतात. का? कारण तुम्ही त्यांना वेलकम केलेले, तुम्ही त्यांना बोलवलेले, तुम्ही देवाच्या वचनाला, या देवाच्या सत्याला नाकारून तुम्ही काय केलंय? अशुद्ध शक्तीला, या अंधाराच्या शक्तीला तुम्ही काय केलंय? वेलकम केलेले. म्हणून वचन सांगते, जर तुम्ही वासनाला भुलवणं झालं, भुलवणं आणि मोह, शैतान मोह घालतो, शैतान भुलवतो, पण त्या मोहात पडायचं का नाही, या तर भुलवायचं का नाही, हे शैतानावरती अवलंबून नाही, हे आमच्यावरती अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? का निन्वे का बदललं? बरोबर आहे ना? निन्वे पण एक उदाहरण आहे. जसं सदोम गोमोर उदाहरण आहे, तसं निन्वे पण उदाहरण आहे. पण निन्वेने पश्चाताप केला, निन्वेने पाप पदरी घेतले, निन्वेने आपल्या वासनेला आवर घातला. निन्वे म्हटलं मी भुलणार नाही, निन्वे म्हटली मी त्या मोहाला बळी पडणार नाही, निन्वे म्हटलं मी गुडघ्यावरती पश्चाताप घेईल, मी अंगावरती राख करल. आणि 3 दिवस त्यांनी काय केलं? 3 दिवस या 4 दिवस माहित नाही, उपास केलं. आणि इव्हन उपास असा होता, गोंडपाट नेसून त्यांनी काय केलं? परमेश्वराप्रित्यर्थ हाक मारली की परमेश्वर आम्हाला वाचव. 1,20,000 लोक वाचली गेली. परमेश्वराने त्यांना संधी दिली, त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला. आज जगाला परमेश्वर संधी देते, बरोबर. आणि मग संधीचा जर आम्ही फायदा घेतला नाही, तर ही जी देहाची वासना आहे ना, ही देहाची वासना आम्हाला काय करेल? मरणाकडे घेऊन जाईल. आणि मग महासंकटाचा काळ काय? महासंकटाचा काळ दुसरा तिसरा कोणी नसून, काही नसून, महासंकटाच्या काळामध्ये काय होणार आहे? ज्या आत्मे त्यांचा नाशच होणार आहे. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? पण त्याच्या आधी तुमच्याकडे काय आहे? संधी आहे. ओके. हा, कसं आहे माहिती का? देहाच्या वासनेला सोल्युशन आहे. प्रेज लॉर्ड. आणि ते सोल्युशन असं आहे की आत्ताच आपण पाहिलं, 1 कोरिंथ्याचा 2 अध्याय आणि 12 ते 14 वचन आपण पाहत आहोत. हा, परत वाचा सिस्टर. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. आपल्याला कुठला आत्मा मिळालेला आहे? मोहाचा आत्मा मिळाला आहे का? या भुलवण्याचा आत्मा मिळालेला आहे आपल्याला का? नाही. आपल्याला वेगळा आत्मा मिळालेला आहे. कुठला आत्मा मिळालेला आहे? देवाचा आत्मा मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणजे तुमच्याकडं चॉईस आहे की तुम्ही मोहाच्या आत्म्याला प्रतिसाद द्यायचं का देवाच्या आत्म्याला प्रतिसाद द्यायचं. कारण तुमचं जीवनचा जो पापाचं जे मूळ आहे ना, ते आमच्या शरीरातच लपलेलं, आमच्या वासनेमध्येच लपलेलं आहे. आणि ह्या मुळाला वाढवता कामा नये, तर ह्या मुळाला मुळात सकट उपटून टाकणं आमच्या शरीरातून गरजेचं आहे. कारण ते मूळ जे आहे वाढल्यावरती काय होतं? मरण येतं. आम्हाला लवकर मारायचं नाहीये. का नाही मारायचं आपल्याला? कारण आपल्याला देवाच्या कामासाठी निवडलेले, म्हणून देवाने आपल्याला आत्मा दिलेला आहे त्याचा, की आम्ही सार्वकालिक जीवनासाठी प्रेज लॉर्ड. म्हणजे पृथ्वीवरती तर दीर्घ आयुष्य आम्हाला व्हायचंय, पण स्वर्गात सुद्धा सार्वकालिक जीवन देण्यासाठी परमेश्वराने सार्वकालिक आत्मा आमच्यासाठी पाठवलेला आहे, जो देवापासून आलेला आहे. आम्हाला मोहाचा आत्मा मिळालेला नाही, या आम्हाला भीतीचा आत्मा मिळालेला नाही, तर आम्हाला कुठला आत्मा मिळालाय? देवाचा आत्मा मिळालाय, देवापासून असलेला आत्मा. मग देवाचा आत्मा हा का मिळालाय आम्हाला? वाचा. यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. हा, जे देवाने मला कृपेने दिलेलं आहे, कळतंय तुम्हाला? ते मला कळणार नाही, मानवी देहाने मला कळणार नाही की देवाने माझ्यावरती काय कृपा केलेली. जे मला कृपेने देवाने दिलेलं आहे, पण काय दिलेलं आहे
हे मला फिजिकल बॉडीने काढणार नाही, कारण मला जे काही दिसतं, जे मी ऐकतो, जे काही पाहतो, जे काही चाखतो, म्हणजे जे माझे 5 सेन्सेस आहेत ना, हेच मला ज्ञान देतात. पण स्पिरिच्युअली ज्ञान मला कुठून मिळतं? देवाच्या वचनाकडून मिळतं. पण देवाचं वचन समजणे इतकं सोपं नाही. देवाचं वचन समजण्यासाठी देवाने त्याचा आत्मा पाठवलेला आहे, की माझं वचन शिकवण्यासाठी मी काय करतोय, एक शिक्षक तुला पाठवतोय, जो ह्या आत्म्यातल्या गोष्टी तुला सांगेल. प्रेज द लॉर्ड. आणि आत्मिक गोष्टी काय कर, हे आत्मिक गोष्टी समजून घे, आपल्या शरीराला शिकव, आपल्या अंतःकरणाला शिकव, आपल्या वासनामध्ये जे मूळ उत्पन्न होते ना, त्या मुळाला ठार मार त्या वचनाच्या द्वारे. म्हणून तुला पवित्र आत्मा मी दिलेला आहे, तो देवापासून असलेला आत्मा आहे. हा परत देवानी जे कृपेने दिलेले, देवानी मला कृपेने काय दिलेले, देवाकडून मला काय कृपा मिळालेली, देवाने येशू ख्रिस्त माझ्यासाठी कृपेने दिलेलं आहे. देवाने पापाची क्षमा कृपेने दिलेली, देवाने शापाची क्षमा मला कृपेने दिलेली, देवाने सापण विंचू तुडवण्याची कृपा माझ्याकडवर केलेली, देवाने मला त्याच्या पाचारण्यासाठी बोलवले. देवाची एवढी कृपा होती की उत्पत्तीच्या आधी त्यांनी मला निवडलेले, आईच्या उदराच्या आधीच, की मी त्याचं कार्य करावं, मी त्याची इच्छा पूर्ण करावी, मी त्याची योजना पूर्ण करावी. कारण त्याची योजना ह्या पृथ्वी तलावरती सर्वात बेस्ट योजना आहे माझ्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आपण काउन्सिलरकडे जातो आणि काउन्सिलरला विचारतो आपण की एखाद्या व्यक्तीला, लहान पोरांना आपण काउन्सिलरकडे घेऊन जातो. मग काउन्सिलर काय करतात, त्या लहान मुलाचे गुण बघून म्हणतात, ह्याला डॉक्टर बनवा, ह्याला इंजिनियर बनवा, ह्याला म्हणजे त्याचे गुण बघून ते काय करतात, सजेशन करतात. तसं पण आपल्यासाठी बेस्ट सजेशन कोण आहे? देवाचा आत्म्याकडून असलेलं परमेश्वराचे शब्द. प्रेज द लॉर्ड. बरोबर. ते अब्रामाला शब्द मिळाले, अब्रामाने त्याची स्वीकार केला. अब्रामाने जे शहर त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, जे गाव कधी पाहिलं नव्हतं, जो देश कधी पाहिला नव्हता, त्याच्याकडे तो विश्वासाने निघाला असं वचन सांगते. मागच्या वेळेस आपण बघितलं. आणि तो वाट पाहत होता, जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत परमेश्वरा मी तुझ्यावरती विश्वास ठेवून जगणार. माझं काम काय आहे की मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार. कारण का ठेवणार? कारण तू माझ्यासाठी जे करशील ना ते बेस्टच आहे. तुमच्या जीवनासाठी परमेश्वर जे काय करत आहे ना आता, ते बेस्टच आहे. तुम्हाला जरी वाटत असेल मी खास खळग्यात पडलेल्या अडचणीत पडलो, देव माझ्याकडे बघत नाही, देव माझ्याकडे पाहत नाही, जरी तुम्ही अशा खड्ड्यात आणि खास खळग्यामध्ये 20-24 पर्यंत पडलेला आहे की तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघणं अशक्य आहे, मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वरांनी त्याचा आत्मा तुमच्यासाठी ह्या पाठवलेला आहे, की परमेश्वराची जी कृपा तुम्हाला मिळाली ना, ते तुम्ही त्या आत्मेद्वारे ओळखावं. प्रेज द लॉर्ड. की परमेश्वराची कृपा सदैव तुमच्याबरोबर आहे, तो कधी टाकणार नाही, सोडणार. त्याची कृपा जी आहे ना तुमच्यावरची कधी नाहीशी होणार नाही. आम्ही त्याच्या कृपेचा अवहेर करून कदाचित लांब जाऊ उधाळ्या पुत्रासारखं, पण त्याची कृपा स्टील तशीच आहे. का? कारण आपल्या शरीरामध्ये वासना असल्यावर आपण परमेश्वरापासून लांब जाऊ शकतो, पण तरी तो त्या ठिकाणी तुमची वाट बघत उभा राहणार. ती तेवढ्याच पातळीची, तेवढ्या स्टँडर्डची कृपा घेऊन. प्रेज द लॉर्ड. उधाळ्या पुत्राला ज्यावेळेस रिटर्न आला, त्याच्या बापाने उधाळ्या पुत्राला नोकर बनवलं नाही. काय त्याला कुठलं पद दिलं? सेम पद दिलं जे पूर्वी होतं. म्हणजे त्या बापाची कृपा आटली का? या बापाची कृपा कमी झाली का? त्या बापाचे प्रेम कमी झालं का मुलाबद्दल? अजिबात नाही. कारण बापाला माहिती आहे वासनेने हा भुलवला गेला आणि मोहात पडला, आणि म्हणून तो माझ्यापासून लांब गेला. अनेक देवाचे मुलं आहेत आज देवापासून लांब आहेत, पण परमेश्वर तरी वाट बघत आहे की ते ज्यावेळेस येतील माझी कृपा आणि माझी प्रीती मी त्यांना दाखवल, आणि परत ते माझ्याबरोबर काय करतील, माझ्या राज्याच्या वाढीसाठी सेवकाला म्हणा या स्वतः त्यांचं जे पाचार आहे ना त्यामध्ये ते चालतील. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही लेफ्ट राईट झालो ह्याच्यामध्ये, ज्याला म्हणू दोषी स्वतःला ठरू नका, गुडघ्यावरती जावा, पश्चाताप, कारण परत परमेश्वराच्या मार्गामध्ये चालायला परमेश्वराने मार्ग मोकळा केलेला, जो जुन्या करारामध्ये नव्हता. नवीन करारामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
प्रेज द लॉर्ड. बरोबर. कारण जुन्या करारामध्ये पापाची क्षमा होण्यासाठी तुम्हाला यरूशलेम नगरीमध्ये जावं लागायचं, वर्षातून एकदाच तो सण पाळण्यासाठी. पण आज तर तुम्हाला 24x7 उपलब्धता आहे आत्ता येशूची. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. आत्ता आपण पश्चाताप केला तर वचन सांगते की आज जर माझं वचन ऐकलं तर आज तुझं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. बरोबर. पा किती अद्भुत गोष्टी आहेत. म्हणून पुढे वाचा. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टीबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दाप्रमाणे नव्हे. म्हणजे मानवी ज्ञानाने शिकवलेले शब्द पण आहेत, आहे का नाही? बरोबर आहे ना. असंच आहे. म्हणजे दोन प्रकारचं ज्ञान या पृथ्वीवरती आहे. एक तर मानवी ज्ञान आहे आणि एक आध्यात्मिक ज्ञान आहे. पण मानवी ज्ञानाला मर्यादा आहे, पण आध्यात्मिक ज्ञान अमर्याद आहे. मानवी ज्ञान हे मानवाच्या आत्मेतून येते, या मानवाच्या ज्ञानातून येतं. पण आध्यात्मिक ज्ञान हे देवाच्या आत्मेकडून येतं. दोघांमध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये मानवी ज्ञानामध्ये इम्प्युरिटी आहे, ज्याला म्हणतो इम्प्युरिटीमध्ये काय म्हणतो आपण, इम्प्युअर, अशुद्धता आहे. पण आत्मिक ज्ञानामध्ये शुद्धता आहे, पवित्रता आहे. कारण ते वरून येतंय. म्हणून पाऊल काय म्हणतो, हे जगिक ज्ञान नाहीये. जगिक ज्ञान हे सैतानापासून, या जगापासून, या जगाच्या संत महात्मा या मोठ्या ज्ञानीपासून जगाचं ज्ञान आहे. पहा, जसे ते आपण म्हणतो ना, कार्ल मार्क्स आणि कोरेटिस आणि कार्ल मार्क्स हे 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 जगिक ज्ञानाबद्दल काही काही गोष्टी सांगतात. आणि ते सैतानाच्या आत्मीने पिछाडलेले असतात. आणि ते देवाविरुद्ध गोष्टी सांगतात. ते म्हणतात देव नाहीये, माणूस चे विचार, कल्पना किंवा माणसाची बुद्धी हेच त्याला चालवतं आणि हेच त्याच्यामध्ये असलेलं दैवत्व आहे, असे ते म्हणतात. म्हणजे ते कम्युनिस्ट आहेत. ते देवाला अजिबात मानत नाही. ते मानवी बुद्धीला सर्वात प्रथम प्राधान्य देतात आणि ते म्हणतात मानवी बुद्धीची सर्वात श्रेष्ठ आहे. आणि अशा आत्मे पण आहेत जे जगिक आत्मे आहेत. म्हणून म्हणतंय की आम्ही जगिक आत्मेने शिकवलेल्या शब्दाने नव्हे तर शुद्ध शब्दाने, म्हणजे परमेश्वराकडून स्वर्गातून आलेल्या आत्म्याच्या शब्दाने, वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही काय करतो, गोष्टी तुम्हाला सांगतो. आध्यात्मिक गोष्टीची आध्यात्मिक गोष्टी बरोबर आम्ही काय करतो, त्याची तुलना करतो. आम्ही जगिक गोष्टीच्या आध्यात्मिक गोष्टी बरोबर तुलना नाही करत, तर आम्ही आध्यात्मिक गोष्टीच्या आध्यात्मिक गोष्टी बरोबर तुलना करतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर. बरोबर. येशूचं रक्त हे जगिक असलं तरी त्याच्या पाठीमागे आध्यात्मिक गोष्ट आहे. बरोबर. पण जगिक लोक येशूच्या रक्ताला सामान्य माणसाचं रक्त समजतात. बरोबर आहे. कळतंय. पहा, एक ओके, माहिती आहे तुम्हाला. तर ते एकदा टीव्ही शो मध्ये गेले आणि टीव्ही शो मध्ये गेल्यावरती एक आफ्रिकन एथियस होता. एथियस म्हणजे जो देवाला मानत नव्हता, नास्तिक होता, आणि बॉंके होते. आणि मग ते दोघं चर्चा करत होते येशू ख्रिस्ताबद्दल. मग तो एथियस म्हटला की, म्हणजे तो नास्तिक म्हटला की येशू ख्रिस्ताचं रक्त तर 2000 वर्षापूर्वी सांडलं गेलेले, तर ते आता त्याच्यामध्ये निर्जीवपणा आलेलं, म्हणजे ते रक्त आता सुकून गेलेले, त्याच्यामध्ये जिवंतपणा नाहीये आणि ते सुकून गेलेले. तर आजच्या पिढीला येशूचं रक्त पापाची शुद्धता करण्यामध्ये कसं काय परिपूर्ण आहे, या कसं काय लायकीचं आहे, असं की मग ते आता पवित्र आत्म्याने फुल भरले होते. ते म्हटले कसं आहे की तुम्ही ज्यावेळेस आंघोळीला जाता तर आंघोळीमध्ये तिथं साबण ठेवलेला असतो. पण तो साबण तुमच्या शरीराला लावायचा का नाही ही साबणाची चॉईस नसते, ही तुमची चॉईस असते. तुमच्या शरीराचा मळ काढायचा का नाही, तुमच्या शरीराला स्वच्छ करायचं का नाही, या तुमच्या शरीरातलं ते दुर्गंधी काढायचं का नाही ना, हे साबणावरती अवलंबून नसते, तुमच्यावरती अवलंबून असतं. तसंच आहे येशू ख्रिस्ताचं रक्त हे शुद्धतेसाठी आहे. ते अप्लाय करायचं नाही का हे तुमचं तुम्ही ठरवा. ज्याने तो साबण घेतला, ज्याने ते रक्त घेतलं आणि स्वतःवरती लावलं, तो शुद्ध पवित्र झालेला. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि मग त्यांनी सांगितलं, त्याला माहित नाही काय स्पर्श झाला, तो बाहेर येऊन बाकी म्हटले की
त्याने बाहेरून मग हळूच तो आला माझ्या गाडीच्या इथं आणि मला म्हटला, कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा, मी येशूचा तारणार म्हणून स्वीकार करायला तयार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आध्यात्मिक गोष्टीचा आम्ही आध्यात्मिक गोष्टीबरोबर काय करतो, तुलना करतो. प्रेज लॉर्ड. बरोबर. आम्ही असं म्हणत नाही येशूचं रक्त आता 2000 वर्षापूर्वी जुनं झालं. नाही 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 नाही, ते रक्त अजून स्वर्गामध्ये उपलब्ध आहे. ज्याला डोळे आहे तो पाहो, ज्याला कान आहे तो ऐको. बरोबर आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्याकडे आलो, त्यांना वाणी सांगितली, पण ते एवढे ताठ मानेचे होते, त्यांनी ऐकलं नाही. माझी इच्छा होती की त्यांना मी बरं करावं, माझी इच्छा होती की मी त्यांना हील करावं, माझी इच्छा होती की त्यांना आंधळ्या लोकांना काय डोळे मिळावे, लुळे लंगडे चालायला लागतील, मेलेले लोक उठतील, अशी माझी इच्छा होती. पण त्यांनी आपल्या कानाने वचन ऐकलं नाही आणि येशू ख्रिस्ताचं ह्या पृथ्वी तलावरती पाठवलेलं महत्व ओळखलं नाही. म्हणून ते तसेच राहतील आणि त्याच्यातच मरतील. या अधोगती माणसाची. म्हणून आम्ही आध्यात्मिक गोष्टीची तुलना आध्यात्मिक गोष्टीबरोबर करणं गरजेचं आहे. आम्ही तुलना जगिक गोष्टी बरोबर करता कामा नये. म्हणून देवाने आम्हाला काय केलं, आध्यात्मिक गोष्टी शिकवणारा आत्मा आम्हाला पाठवला. की मानवी ज्ञानाने मी सांगू शकणार नाही तुम्हाला या गोष्टी. प्रेज लॉर्ड. बरोबर. किंवा बॉंके पण सांगू शकणार नाही त्या इतिहासला काही गोष्टी. हे मानवी ज्ञानाने नाही आलेले, हे आत्मिक ज्ञानातून त्याला मिळालेले. प्रेज लॉर्ड. बरोबर. हा पुढं. तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्म्याने शिकवलेल्या. प्रेज लॉर्ड. कोणी शिकवलंय? आत्म्याने. म्हणा आत्म्याने शिकवलेल्या. ज्ञानी माणसांनी नाही. देवाच्या आत्मा ज्यावेळेस मला शिकवतो, आता जसं आंटीने प्रार्थना केली की पवित्र आत्मा तू ब्रदरच्या मुखाच्या जिभेचा ताबा घे. माझ्या जिभेचा ताबा जोपर्यंत पवित्र आत्मा घेत नाही ना, तोपर्यंत मी ह्या रहस्यमय गोष्टी तुम्हाला प्रगट करू शकणार नाही, सांगू शकणार नाही. मी देहाने उभा आहे इथं, मी मानवी देहाने उभा आहे. मानवी देहातल्या मी मानवी देहाबद्दल मी गोष्टी सांगू शकतो तुम्हाला. मी फार जुन्या हिस्ट्री पूर्ण सांगू शकतो. हिस्ट्रीमध्ये असं झालंय, तसं झालंय, हे झालंय, ते झालंय, कारण मी ते वाचलेले. सायन्स बद्दल सांगू शकतो मी. आता घडामोडी ज्या जगामध्ये घडतात त्याबद्दल पण सांगू शकतो. लाडकी बहिणीचा फॉर्म पण मी सांगू शकतो. आत्म्याने शिकवलेल्या शब्दाने. आणि आत्मा काय शिकवतो, ज्या गोष्टी आमच्या देहाच्या दृष्टीपलीकडच्या आहेत, ज्या वाचण्याच्या पलीकडच्या आहेत, ज्या भुलवण्याच्या पलीकडच्या आहेत, अशा शब्दाने आत्मा आम्हाला शिकवतो. आत्मा आमच्यामध्ये ज्ञान घालतो आणि ते ज्ञान आम्ही काय करतो, तुम्हाला मी सांगतो. मी ज्यावेळेस वचन सांगत असतो ना, काय काय मी गोष्टी बोलत असताना त्या गोष्टी माझ्यासाठी सुद्धा नावे असतात. कळतंय तुम्हाला? कधी कधी काय काय गोष्टी पुलपिटवरून येतात. ज्यावेळेस मी पुलपिटवर उभा राहतो, या अशा स्थानी उभा राहतो, अभिषेकाच्या खाली ज्यावेळेस उभा राहतो ना, त्या अभिषेक जो पडत असतो ना, त्या अभिषेकामध्ये उच्चारलेल्या काय काय गोष्टी आहेत ना, हेनेच मी स्वतःचे ज्याला म्हणतो संदेश ऐकून मला स्वतःलाच आश्चर्यकारक होतं की हे ज्ञान मला कुठून आलेले. हे ज्ञान तर मी सांगायला योजना केली नव्हती, पण हे ज्ञान आलं कुठून? आत्म्याने शिकवलेल्या शब्दाने मी सांगू शकतो. म्हणून पवित्र आत्म्याला आपल्या शरीराचा ताबा, जिभेचा ताबा देणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या जीवनाचा ताबा देणं गरजेचं आहे. आमच्या डिसिजनचा ताबा देणं गरजेचं आहे. आमच्या आजाराचा ताबा देणं गरजेचं आहे. आमच्या फ्युचरचा ताबा देणं गरजेचं आहे. आमच्या लेकरा बाळांचा ताबा देणं गरजेचं आहे. आमच्या आईवडिलांचा ताबा देणं गरजेचं आहे. आमच्या नोकरी धंद्याचा ताबा देणं गरजेचं आहे. काय माहिती का? कारण आध्यात्मिक गोष्टी ज्या आम्हाला फिजिकल दिसत नाही ना, त्या पवित्र आत्म्याला दिसतात आणि तो त्याच्यामध्ये तडजोड करतो आणि त्याच्यामध्ये फेरफार करतो. तो काय करतो, त्याला साफसूफ करतो, त्यातली कीड काढतो आणि तुमच्या पुढं योग्य प्रकारे प्रदर्शित करतो. तुमच्या बॉसच्या मनात काय चाललंय तुम्हाला माहितीये, पण त्याला माहितीये. उद्या तो बॉस तुमच्यासाठी काय निर्णय घेतात तुम्हाला माहितीये, पण त्याला माहितीये. तो योग्य प्रकारचं डिसिजन तुमच्या बॉसच्या मनात घालत. पण तुम्ही आत्म्याला जागरूक असणं गरजेचं आहे. तुम्ही आत्म्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तुम्ही आत्म्याद्वारे, प्रार्थनेद्वारे तुमच्या बॉसचा ताबा आत्म्याकडे देणं गरजेचं आहे. बरोबर.
कारण आत्मा, पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यावरती येतो, पवित्र आत्माच तुमच्या सर्व गोष्टी सरळ करण्यासाठी देवाने त्यासाठीच त्याला पाठवलेलं आहे. ज्या जगिक गोष्टी घडू शकत नाही ना, त्या आत्मिक गोष्टी करण्याचं काम कोण करतं? पवित्र आत्मा करतो. प्रेज द लॉर्ड. पहा, मी कसं आहे माहिती का, आता ह्या विषयावरून की 2011-10 साली आंटी जी होती, ह्यांना आम्हाला घेऊन जायचं होतं संकेश्वर. आता आम्हाला माहित पण नाही ते कुठे, बहुतेक करून कोणाही ऐकलं पण नसेल ते नाव. ते बेळगावच्या साईडला आहे कुठं तरी, आणि त्या ठिकाणी मोठा आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये ठेवायचं होतं आणि इथून न्यायचं त्या ह्याच्यामध्ये बसमध्ये, तिथून त्या आश्रममध्ये दाखल करायचं. तर त्याच्या आधी, आता जाण्याच्या आधी ही म्हटले की आपल्याला दुसऱ्या दिवशी शनिवार होता, नाही रविवार होता, शुक्रवारी रात्री माझ्या खिशात फक्त 800 रुपये होते. त्यावेळेस फायनान्शियल कंडिशन पण परमेश्वर कधी कधी नेतो ना काय काय गोष्टीतून. तुम्हाला त्या परीक्षेमधून आपल्याला कधी जावं लागलं. खिशामध्ये फक्त 800 रुपये. इथून जायचं बेळगावला, बेळगाववरून परत रिटर्न यायचं. ओके, ह्या इथून गेलो मी 800 रुपये सकट, म्हणजे तिकीट होतं काहीतरी 320 रुपये होतं इथून बेळगावला तिथं जायचं. बरं, तिथं मला माहित पण नव्हतं कुठं जायचं, कधी बघितलं नाही, कधी गेलो नाही, कधी माहिती नाही. इथून प्रार्थनेमध्ये गेलो. मात्र प्रार्थना खूप, त्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात पीटर पास्टरकडे नुकतंच जायला सुरुवात केली होती. दिवस रात्र नुसतं पवित्र आत्म्याच्या सानिध्यात प्रार्थना चालू होती. गाडीमध्ये बसलो, ती त्यांची एसटी आपली बेळगावची, कर्नाटकाची, त्याच्यामध्ये गेलो. रात्री काहीतरी 2:30-3ला पोचलो. तिथं सगळा शुकशुकाट तिथं, आणि तिथं शुकशुकाटचं तिथं एक हॉटेल होतं त्या तिथंच बाजूला, आणि त्या हॉटेलमध्ये मी गेलो. आता म्हटलं 320 रुपये गेले, तर आता किती उरले, तेवढेच काहीतरी होते पैसे. मग तिथून हॉटेलमध्ये गेलो. आता म्हटलं हॉटेलमध्ये थांबायचं तर कसं, आता दुसऱ्या दिवशी त्या आश्रममध्ये जायचंय. मग आता मी तिथं गेलो, तर तिथं एक असा व्यक्ती होता तिथं की जो त्या मालक होता ना, त्या मालकाचा भाऊ होता. पण तो मालक त्या भावाला आहे ना नोकरासारखं ट्रीट करायचं, आणि रात्रीचं त्याच्याकडून सगळं साफसफाई करून घ्यायचं, सगळं. आता तुम्हाला माहिती आहे हॉटेलचं सगळं करून घ्यायचा. आणि तो बिचारा सक्का भाऊ त्याचा, पण तो तसं काम करून घ्यायचं आणि त्याला रात्रीच्या ड्युटीवर ठेवायचं. तर मी त्याला सांगितलं, तर तो म्हटला की, मी म्हटलं की त्याला सांगितलं बाबा एवढे पैसे नाही माझ्याकडं. तर तो म्हटलं एक काम करा, तुम्ही सकाळी 7च्या आत आहे ना, जर तुम्ही बाहेर पडत असाल तर मी तुम्हाला मदत करेल. तुम्ही आता झोपा, मी सकाळी उठवतो, तुम्हाला गरम पाण्याची बादली देतो, आंघोळ करा 6ला, पण 7ला सगळे बॅग बिग घेऊन तुम्ही बाहेर जायचा, कारण 7 वाजता स्टाफ येतो सगळा. आता तुम्हाला काय द्यायचं ते मला द्या. तर त्याने मग त्याची स्टोरी सांगितली सगळं, असा मी भाऊ वगैरे येते. तर मी त्याच्यासाठी म्हटलं मी प्रार्थना करू का, तर प्रार्थना केली. ऍक्च्युली त्याची स्टोरी, म्हणजे मी पहिल्यांदा प्रार्थना झाली, त्याची स्टोरी सांगितली त्याने. प्रार्थना झाल्यानंतर मला माहित नाही, मी त्याला काहीतरी मी म्हटलं की तुम्ही दुःखी दिसताय भाऊ म्हणून, आणि मग तो म्हटला की हा मग त्याने स्टोरी सांगितली. मग मी त्याला म्हटलं मी प्रार्थना करतो. मग प्रार्थना केल्यानंतर मग पुढचं त्यांनी ही चॉईस माझ्या समोर ठेवली, आणि मग चॉईस ठेवल्यानंतर मी झोपलो. 6 वाजता तिने उठवलं, पाणी बिणी दिलं, सगळं येते, आणि उठलो. मी बाहेर आलो. सकाळी त्याला होते आता ती धाकधूक, तर त्याच्यामध्ये जेवढे 80 रुपये होते ते 80 रुपये दिले त्याला. त्यांनी त्याच्यात कोणाला सांगू नका, नाश्ता केला, तिकडून मग या आश्रमकडे आलो. आता आश्रमचं असं होतं की तिथं सगळी ती जागा जी होती ना, ती जे डच मिशनरी आहे ना, ते येणार होते, आणि त्यांनी सगळे जेवढे रूम्स आहे ना ते सगळे त्यांनी ऑक्युपाय केले होते. 25 लोक डच वरून आले होते, आणि जागा नव्हती तिथं. तर ती जी मॅडम होती, ते काम केल्यानंतर तिने जे काही फॉरेनवरचे पैसे वगैरे होते, तिने जाऊन मग त्या संकेश्वर मध्ये मोठी जागा घेतली आणि तिथं केलं.
आणि हॉस्पिटल मिशन हे रूम्स वगैरे एका इंग्रजांनी ते तिला गिफ्ट दिलं ते, आणि ते चालवत होती. खूप मोठा परिसर आहे, म्हणजे एकरनी परिसर येतो, आणि ती त्याच्यावरती बॉस होती. पण मी ज्यावेळेस मी तिथं गेलो तर तिने माझं एवढं चांगलं स्वागत केलं, आलं बसून वगैरे येते आणि नाश्ता वगैरे दिला मला, व्यवस्थित पाहुणचार वगैरे केला येते. आणि ती म्हटली की माझी जी बाजूची तिची जी बाजूची बायबलची स्टडी रूम होती ना, ती म्हटली मी तुला देते या आत्यासाठी. ती तसं कोणाला देत नाही. ती म्हटली मी तुला देते, तिची सर्वात आवडती रूम बाजूची. ती म्हटली मी तुला देते, तिथं बायबल स्टडी वगैरे, त्याच्यात सगळं बाथरूम वगैरे सगळं काय बाजूचीच रूम होती. मला कळायला तयार नाही काय होतं. तिने माझ्याबरोबर सगळं आश्रम मला फिरून दाखवला. मला म्हटलं इथं प्रार्थना करा, तिथं प्रार्थना करा. मी म्हटलं ह्या बाईची माझी ओळख नाही काय नाही, ही मला का प्रार्थना करायला होती. जिथं जिथं जाते तिथं प्रार्थना करायला लावत होती. इथं प्रार्थना करा, इथं प्रार्थना करा, इथं प्रार्थना करा, इथं सगळीकडे मी प्रार्थना करत होतो. मग ती म्हटली तुम्हाला असं करावं लागेल की 10,000 डिपॉझिट भरावं लागेल. मी म्हटलं खिशात फक्त आता 400 रुपये उरलेत. म्हटलं शक्य नाही आता. आज दुसऱ्याने म्हटलं यस ओके वेट म्हटली. ती गेली, तिच्या असिस्टंटला बोलवलं, तिची स्वतःची गाडी आहे, ड्रायव्हर वगैरे गाडी. ती गेली, कुठं गेली माहित नाही. आली परत बँकेतून 10,000चा गाठ्ठा घेऊन आली. ती माझी ओळख नाही, मी कधी बघितलं नाही तिला. तिने 10,000चा गाठ्ठा माझ्या हातात ठेवला आणि ती म्हटली की हे डिपॉझिट तू भर. आणि तिने मॅनेजरला पण बोलवलं होतं, मॅनेजरला बोलवलं तिने, आणि हे डिपॉझिट भर. आणि मी म्हटलं की माझ्याकडे आता नाही. म्हटलं तू नंतर कधी असेल ते दे. आणि मग मी तो मॅनेजर म्हटलं की तुमची ओळख आहे का याच्यात. नाही. ते म्हटली ही रूम ती कोणालाच देत नाही. तुम्हाला कशी काय दिली. म्हटलं मला माहित नाही कशी काय दिली. मग ते डिपॉझिट 10,000 दिले, साईन झाली, रूम बुक झाली, सगळं हे झालं. आणि मग आम्ही निघालो. मग दुसऱ्या दिवशी मग त्या पैशामध्येच परत रिटर्न आलो. 400 होते. मग दुपारची बस पकडली, परत आलो. हिला सांगितलं, रात्रीची परत बस पकडली. त्यानंतर पैसे आणले, ऍडमिशन घेतलं तिचं सगळं. आणि मग ऍडमिशन घेतल्यानंतर मग तिने ज्यावेळेस ही आणि हिची बहीण एकदा गेली होती त्यावेळेस तिने सांगितलं की ज्यावेळेस मी येणार होतो त्या येण्याच्या रात्री आदल्या रात्री देवाने तिला दृष्टांत दाखवला. आणि त्या दृष्टांतामध्ये मी दाखवलं आणि माझ्या पाठीमागे देवदूत दाखवला. आणि तो देवदूत तिला म्हणत होता हा देवाचा सेवक आहे, ह्याला जे पाहिजे ते तू दे. आणि मग म्हणून ती माझ्याकडून प्रार्थना करून घेत होती आणि सर्व फिरून मला दाखवत होती. आणि तिने ते 10,000 आणून दिले. म्हणजे सांगायचं काय गोष्ट की देवाचा आत्मा जो आहे ना, आम्हाला अशक्य गोष्टी देवाचा आत्मा तिथं करत असतो. ऍडमिशन नाही मिळत पुण्याला, खूप प्रयत्न करावा लागतो. लाख करोडपती पैसा असून सुद्धा ऍडमिशन मिळत नाही. पण आमच्या खिशात 400 रुपये असून आम्हाला ऍडमिशन देतो. हे कशामुळं. देवाचा आत्मा. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात असतात देव तुमचे अडखळलेले मार्ग पूर्ण करतो. देव तुम्हाला आशीर्वादित करतो. देव तुम्हाला अशा चमत्कार गोष्टीमधून नेतो ना की तुम्हाला खात्री पडते की देव माझ्याबरोबर आहे. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीने माझ्या हातात 10,000 दिले असेल, माझ्या अंतःकरणात काय झालं असेल की देव माझ्याबरोबर आहे. आज खिशात पैसे नाही. तो भाऊ मला म्हणतो की तुम्ही राहावा आणि पैसा तुम्हाला पाहिजे तर द्या, नका देऊ. देवाचा आत्मा काम करो. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक साक्षी आहेत. म्हणून म्हणतो आध्यात्मिक गोष्टीबरोबर तुला ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या देवाच्या सानिध्यात, देवाच्या वचनात, देवाच्या पाचारणाप्रमाणे चालताना कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. विश्वासाने फक्त चाला. तुम्हाला वाटेल घडामोडी कशा घडतील माहित नाही, पण घडामोडी घडतील. घडामोडी घडायला परमेश्वर भाग पडल. कोणती व्यक्ती की मला काय माहिती, ती म्हटली तुझा जो शर्ट होता, तू कुठली पॅन्ट घालून आणणार होता, तुझा चेहरा सगळा मी काल रात्री स्वप्नात बघितलेला आहे. म्हणून मी तुझ्या स्वागतासाठी सकाळी 8 पासून बसले मी तिथं की कधी येईल हा, कधी येईल. ते शर्ट वगैरे तिने सगळं वर्णन केलं. ह्या शर्टातच तुला रात्री माझ्या समोर आला. प्रेज द लॉर्ड. कळतंय.
हे असं आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये. म्हणून देहाच्या वासना ज्या आहेत ना, ह्याच्या वरचढ होण्यासाठी परमेश्वराने काय दिलं? त्याचा आत्मा दिलेला आहे. पुढं वाचूया. आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाही, कारण त्याची पारख आत्म्याच्या द्वारे होते. प्रेज द लॉर्ड. स्वाभाविक व्यक्तीच्या माणसाच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार काय का घडत नाही माहिती का? कारण स्वाभाविक शक्तीचा या मनुष्य देहाचा व्यक्ती जो आहे, या जगिक व्यक्ती आहे ना, स्वतःच्या हुशार कल्पनेने या दयेबुद्धीने आमच्या जीवनात काम होईल म्हणून जात असतो, या काम करायचा प्रयत्न करत असतो. पण त्या घडत नाही. का घडत नाही माहिती का? कारण ती दया त्यांच्या अंतःकरणात टाकण्यासाठी आध्यात्मिक शक्तीची मदत पाहिजे ना. तुमच्या बॉसची दयादृष्टी तुमच्यावरती व्हावी, तुमच्या कलिगची दृष्टी तुमच्यावरती व्हावी, तुमचा जो ज्याला म्हणतो ना आपण तुमच्या सिनियर व्यक्तीची दयादृष्टी तुमच्यावरती व्हावी. हे तुमच्या कामामुळं जरी नसेल तरी तुम्ही देवाच्या सानिध्यात असल्यामुळं आत्मेच्या द्वारे परमेश्वर त्याच्या अंतःकरणामध्ये कार्य करेल. आणि आमच्याकडून चुका जरी घडत असेल, या आमच्याकडून जर काही निर्णय जरी योग्य प्रकारचा घडत नसेल ना, तरी तो तुम्हाला काय करेल? झाकल किंवा तुम्हाला क्षमा करेल त्या गोष्टीपासून. का माहिती का? कारण आपण जगिक स्वभाव नाही तर आम्ही देवाच्या आत्म्याप्रमाणे चालतोय म्हणून. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणून हे खूप नेसेसरी. आपण वेगळे आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण वेगळे आहोत. ज्यावेळेस मी त्या संकेश्वरचा माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस चमत्कार झाला ना, त्यावेळेस परमेश्वर म्हटला, यू आर चोजन वन. तुला निवडलेले, तुम्ही वेगळे आहात. मीच नाही म्हणत, मी तुम्हाला म्हणतोय. माझ्याच फक्त जीवनामध्ये चमत्कार नाही होत, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार. तुम्ही काढा, भूतकाळ काढा, भूतकाळ काढा. तुमचं जे काही जीवनी पुस्तकातले चमत्कार काढा. तुम्हाला कळतील तुमच्या जन्मापासून तुमच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले तुम्ही पाहताल. प्रेज द लॉर्ड. पण सैतान विसरायला लावतो आमच्या मेमरीमधून. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. पहा निलेश, हा चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. तिने विश्वास ठेवला, हा चमत्काररित्या हे लेकरू आज आपल्यामध्ये बसलेले. त्याच्या जीवनामध्ये चमत्कार, ह्यांच्या जीवनामध्ये चमत्कार, ह्यांच्या जीवनामध्ये. प्रत्येक व्यक्ती आहे इथं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले आहेत. म्हणजे चमत्कार होतात याचा अर्थ काय होतो? की आम्ही स्वाभाविक जरी असलो तरी आत्मिक परमेश्वराच्या आत्मेने चालणारे आपण आहोत. म्हणून आमच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले. परमेश्वराची आमच्यावरती असलेली दया, परमेश्वराची आमच्यावरती प्रीती होती म्हणून आमच्या जीवनामध्ये चमत्कार झाले. आमच्या बुद्धिशक्ती सामर्थ्याने नाही. बरोबर आहे. कळतंय तुम्हाला? खिशात 410,000ची बढाई करणं जमल का? नाही. ते देवच करू शकतो. बरोबर. पण मला ते लीन नम्रपणे परमेश्वरासमोर उभं राहणं गरजेचं आहे. कसं करायचं मला माहित नाही, तो करणार. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आम्ही विश्वास ठेवून चालायचं. परमेश्वर मला माहित नाही, माझ्या खिशात पैसे नाही, माझ्या जीवनामध्ये माझ्या बॉस काल असं झालेलं आहे, माझ्या नोकरीवरती प्रॉब्लेम झालेला आहे, किंवा असं संकट आलेलं आहे. आता ब्रदरचा PFचा प्रॉब्लेम आहे. प्रार्थना करा. आपण प्रार्थना करणार आहोत. ब्रदर प्रार्थना करतील आणि अद्भुतरित्या त्याला तिथला जो व्यक्ती स्वतः फोन करल आणि तो म्हणून PF घेऊन जावा. प्रेज द लॉर्ड. घडणार नाही? घडणार. गोष्टी घडलेल्या आहेत. आमचा 5 वर्षाचा PF विसरून पण गेलो होतो. मेमरी पर फ्लॅश झाली होती. कुठून कशात तिचा 5 वर्षानंतर तो मित्र एका एक्झिबिशन मध्ये भेटला. तो म्हणला, मॅडम तुम्ही अजून काढला नाही का PF तुमचा? आम्ही तो विसरूनच गेलो होतो. नंबर माहित नाही PFचा. त्यांनी नंबर दिला बॉसचा. त्यांनी सर्व काम केलं. एका नंबरमुळं आणि प्रार्थनेमुळं ते पैसे मिळाले. प्रेज द लॉर्ड. बरोबर. हा, तुझा पण प्रॉब्लेम ते आहे, तो पण सॉल्व्ह होईल.
प्रेज लॉर्ड. बरोबर. म्हणजे आपण वेगळे का आहोत? कारण देवाचा आत्मा आपल्याला चालवतो. आपण देवावरती विश्वास ठेवलेला आहे आणि आपण देवाचे लेकर आहोत. आणि जसं आपण विश्वासाने चालू आणि आमच्या दैहिक वासनेला आपण ठार मारायचा प्रयत्न करू. कारण वासना काय करतात? आमच्यामध्ये शंका घालतात, वासना आमच्या मनात भीती घालतात, वासना आमच्यामध्ये कन्फ्युजन घालतात आणि वासना आमच्यामध्ये अविश्वास घालतात. घडणारच नाही, होणारच नाही, शक्यच नाहीये, किती वर्ष झाली, आज कसं काय होणार, हे असं तसं हे ते. बरोबर. समुद्र तर कधी फार येऊन मारून टाकणार. समुद्र कधी दुभागतो का? हा, दुभागतो. काठीमार समुद्र दुभागलेला पाहशील, इरेची नदी एक स्टँड झालेली पाहशील आणि इरेची भिंत पडलेली पाहशील तुझ्या आवाजाने. प्रेज लॉर्ड. आपण मोठ्याने आवाज केला जोरात तरी एक दगड पण पडत नाही. बरोबर आहे. पण परमेश्वर म्हणतो जेव्हा 7व्या वेळेस फेरी मारशील आणि मोठ्याने ओरडशील ना, तोच इशारा असेल देवदूताला, देवदूत बुक्कीत एका इरोची भिंत पाडतील. तुमच्या पाठीमागे देवदूत आहेत. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला दिसत नाही पण ते काम करतात. ते विश्वासाच्या, आमच्या विश्वासाच्या द्वारे देवदूत पाळतात. ते आमच्या विश्वासाच्या द्वारे देवदूत कार्य करतात. ते जिथं आपला विश्वास थांबला तिथं देवदूत काम करणं थांबतो. जर अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, पाठवा देवदूतांना आणि विश्वास सोडू नका. जर विश्वास सोडला नाही, पहा याईर म्हटलं, याईराच्या ह्याला संपूया आपण. याईरा कन्याला तो आला व्यक्ती, म्हटला गुरुजीला कशाला त्रास देतात, मुलगी मरण पावलेली. येशू म्हटला विश्वास मात्र ठेव. याईरा म्हटला आता प्रभूजी काय, चला. घेऊन गेला. ते सगळे रडत होते. मग आई वडिलांनी फक्त ते 3 शिष्य होते. ती मुलगी उठून उभी राहिली. मृत्यूला जिंकण्याचं सामर्थ्य येशू या नावात आहे, पण तुमचा विश्वास तिथं असणं गरजेचं आहे. तो याईर हात जोडून म्हटला असता, येशू आता येऊ नका, बस झालं, मी नेतो यांना हडपसरमध्ये, आता नका येऊ, बस झालं आता. तर चमत्कार घडला नसता. मरणानंतर पण परमेश्वर चमत्कार करेल हा जर विश्वास आपण ठेवला ना, मेलेले सुद्धा उठण्याचं सामर्थ्य येशूमध्ये. कारण तो म्हणतो पुनरुत्थान जीवन मीच आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणून आम्ही आत्मेने चालणारे लोक आहे, शरीराने नाही. आमचा एक आत्मिक देह आहे, जो आत्मिक देहाने आपण स्वर्गाच्या राज्याकडे जायचं, ना की दैहिक शरीराने. दैहिक शरीराला आपण क्रूस खांबावरती ठार मारायचं, वासनेला ठार मारायचं. सैतान भुलवतो, त्या भुलवलेला नाकार द्यायचा आणि सैतानाच्या मोहाला काय करायचं, पायदळी तोडवायचं क्रूस खांबाच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. मग आपण परमेश्वराच्या आत्म्याद्वारे चालू आणि पापाचं बीज जे आमच्यामध्ये उत्पन्न होईल ना, त्याला मुळासकट उपटू आपण. आणि म्हणून पाप जे मरण उपसतं ना, त्याच्याऐवजी आमच्यामध्ये जीवन कार्य करायला. प्रेज लॉर्ड. कारण आम्ही आत्मेने चालणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे आत्मा हे जीवन आहे. जे आत्म्याच्या अनुषंगाने चालतात ते जीवनामध्ये चालणार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा मी पवित्र आत्म्याने माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यास परवानगी देते. येशूच्या नावात पवित्र आत्मा माझे सर्व अडखळलेली कामं दूर करण्यास तू मला मदत कर, सहाय्य कर. कारण मी वचनाद्वारे आज व साक्षीद्वारे विश्वास ठेवते की माझा सुद्धा आजचा दिवस आशीर्वादित होणार. येशूच्या नावात मी आशीर्वाद स्वीकार करते. आमेन, आमेन. थँक यू जीसस, थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया. तुमचा प्रभू आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा परमेश्वर तूचे देव पा, आजच्या सायंकाळी आम्हाला एकत्र केलंस याबद्दल धन्यवाद मागतो. तुझ्या नावाचा गौरव करतो देवपा. तू अद्भुत आहे परमेश्वरा. आज करिंथीकरास पत्राचा 1 अध्याय 2 वचनामध्ये 12 ते 14 वचनामध्ये सांगितलंय देवपा की आम्हाला जगाचा आत्मा नाही परमेश्वरा, तर आम्हाला प्रभूपासून परमेश्वराकडून असलेला आत्मा मिळाला की आम्ही आध्यात्मिक गोष्टीची तुलना आध्यात्मिक गोष्टी बरोबर करावी. देवपा अशक्य गोष्टी शक्य करणारा तुझा आत्मा आहे देवपा.
जिथं तुझा आम्ही जाऊ शकत नाही, जिथं कुठला मानव जाऊ शकत नाही, या जित्या मानवाच्या आमच्या शत्रूच्या अंतःकरणात सुद्धा त्यांच्या कल्पना बदलण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये देवपा, तुझ्या आत्म्यामध्ये देवपा. इथंच अनेक जण आहेत देवपा, त्यांचे आज अडखळण आहे देवपा, त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे देवपा, समस्या आहेत देवपा. आज मी साक्ष गाजलेले देवपा, जर माझ्या जीवनामध्ये जर घडू शकतं तर त्यांच्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. यस, जर आज तुम्ही हे वचनाला जर तुम्ही आमेन म्हटला तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा ही घटना घडल. तुमच्या अडखळलेले सर्व गोष्टी सुटले जातील, सगळ्या साखळ्या तुटल्या जातील, आरोग्याची सर्व साखळ्या तुटल्या जातील. डॉक्टरने जे घोषित केले ते रद्द होईल. येशूच्या नावात तुमचं शरीर आरोग्यमय होईल. तुमच्या शरीराच्या सर्व जखमा या भरून निघतील. तुमच्या शरीरामध्ये असलेले सर्व व्याधी, सर्व जडणघडण, जे काही नको असलेल्या पेशी येशूच्या नावात निघून जाते. येशूनं रिब्यूक होत आहे. येशूच्या रक्ताचं सामर्थ्य स्वीकार करा. फ्लो परमेश्वरा देप्पा, तुझं रक्त परमेश्वरा फ्लो होऊ दे देप्पा त्यांच्या शरीरामध्ये. तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले, सांधेदुखी, हाडदुखी, मज्जातंतू, स्किन इन्फेक्शन, डोळ्याचं इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शन, हृदयाचा प्रॉब्लेम, कानाचे प्रॉब्लेम, जठरचा प्रॉब्लेम, ज्याला म्हणतो गर्भाशयाचे प्रॉब्लेम, येशूच्या नावात भील होऊ दे देप्पा. अंदराला बासाथारा बाखारा खांदा. मानसिक प्रॉब्लेम देप्पा, काही गोष्टी आहेत देप्पा, जखडून टाकते लोकांना. काय करावं त्याच्यातून सुटून जाण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे देप्पा, पण निघता निघत नाही. येशूच्या नावात निघून जाऊ दे ते विचार कल्पना जे सैतानाकडून आहे. म्हणा निघून जाऊ दे ते विचार कल्पना. घ्या ताबा. तुम्ही पण बोला, तुमच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही, पण आज मी तुम्हाला सांगतो, आजचा संदेश तुमच्यासाठी होता. आजची सुटका तुमच्यासाठी आहे. आजचं आरोग्य तुमच्यासाठी आहे. तुम्ही आज थकलेले, भागलेले, निराश आणि दुःखी आलेले असाल, आरोग्य तुमच्यामध्ये नसल, आत्ता तुम्हाला आरोग्य मिळणार आहे. आत्ता तुमची सुटका होणार आहे. आत्ता तुमचं बंधन साखळी मुक्त होणार आहे. येशूच्या नावात तुमची रखडलेली कामं सर्व पूर्ण होणार आहे. येशूच्या नावात जो व्यक्ती तुमचं काम करत नाही, टेक चार्ज इन द नेम ऑफ जीसस. द्या त्याला ताबा द्या. देवदूतांना त्या व्यक्तीचा ताबा घ्या. जर त्याचं नाव असेल, त्याचं नाव घेऊन देवदूतांकडे त्याचा ताबा घ्या. येशूच्या नावात, येशूच्या नावात. ओ रेनमा साथारा बाखारा खाना. तू करणारा परमेश्वर आहे देप्पा. तू चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर आहे, कारण तू अद्भुत परमेश्वर आहे देप्पा. तू जिवंत परमेश्वर आहे. तू दयाळू परमेश्वर आहे. तू प्रीती करणारा परमेश्वर आहे. तू आम्हाला पाचारण यासाठी केलंय परमेश्वरा. ह्या पृथ्वी तलावरती आम्ही तुझं जीवन जगावं, आणि ते सुद्धा आरोग्यमय, सशक्त आणि आशीर्वादित जीवन जगावं दे. येशूच्या नावात. सैताना म्हणा, सैताना येशूच्या नावात तुला बाइंड करत आहे, तुला आणि तुझ्या सर्व सैनिकांना येशूच्या नावात. माझ्या फायनान्स विरुद्ध, आरोग्याविरुद्ध, लेकरा बाळांविरुद्ध, नोकरी धंद्याविरुद्ध, अडखळलेल्या कामाविरुद्ध, जिथं जिथं तू मला त्रास देते, बंदिस्ती करते, मोह घालते, भुलवते, असे सर्व विचार कल्पना ज्या परमेश्वराला नको आहेत, त्याच्याद्वारे माझ्यामध्ये तटबंदी करते, हल्ला करते, मला कमकुवत बनवते. हे सैताना, तुला येशूच्या नावात बांधते. माझ्या जीवनामधून निघून जायची आज्ञा, माझ्या फॅमिली मधून निघून जायची आज्ञा. म्हणा म्हणा म्हणा. शांताना राबा सत्तारा करायला हाकला त्याला तुमच्या जीवनातून. तुमच्या जीवनात सामर्थ्य, तुमच्या मुखात सामर्थ्य, तुमच्या वचनामधून बोललेल्या मुखाच्या वचनामध्ये सामर्थ्य. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने घोषित करताल,
आत्ता पळून जाते, तो निघून जाते, सोडते तुमचं शरीर, तुमचा विचार कल्पना सोडते, तुमचं ते अडखळण सोडते, तुमचं ते आजार सोडते, तुमचं ते जी चेन तुटली जाते, पण तुम्ही बंधनमुक्त होते, तुमच्या हाडासांगांना बळकटी मिळते, तुम्हाला नवीन आरोग्य मिळते, तुम्ही मुक्त होते येशूच्या नावात. ओ थँक यू जीसस. वी रिसीव्ह इन द नेम ऑफ जीसस. मी विश्वासाने स्वीकार करतो, मी विश्वासाने माझं आरोग्य स्वीकार करतो, मी विश्वासाने हेल्थ स्वीकार करतो, मी विश्वासाने दीर्घ आयुष्य स्वीकार करतो येशूच्या नावात. ओ थँक यू जीसस. ओ मी प्रोग्रेस रिसीव्ह करतोय, मी बढती रिसीव्ह करतोय, मी आनंद रिसीव्ह करतोय, मी शांती रिसीव्ह करतोय येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात. यस यस. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद जीसस, धन्यवाद, 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 धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. थँक्यू जीसस, धन्यवाद, थँक्यू. आम्हाला आमच्या जीवनामध्ये अजून प्रार्थना केली आम्ही, पण अजून पूर्ण होताना आम्हाला दिसलं नाही, पण आम्ही आत्ता गाणं म्हटलेलं आहे आणि देवाचे धन्यवाद केलेले आहेत. आणि जर आपण देवाचे धन्यवाद केलेले जे आम्हाला दिसत नाही, अशा देशाकडे जसा विश्वासाने अब्राहम गेलेला आहे, तसं या गाण्याद्वारे आम्ही आमचा विश्वास प्रदर्शित केलेला आहे. त्यामुळे आत्ता जी जी प्रार्थना तुम्ही केलेली येणाऱ्या दिवसात ती पूर्ण होताना तुम्ही पाहता. आमेन, आमेन. येशूच्या नावात मागतो म्हणून थँक्यू जीसस.